शिलाहारकालीन देवळे शिवमंदिरामध्ये शिवभक्तांची अलोट गर्दी। श्रावणी सोमवार निमित्त देवळे येथील शिलाहारकालीन शिवमंदिरात शिवभक्तांची अलोट गर्दी उसळली। श्रावणी सोमवार निमित्त सकाळी शिवमंदिरात रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक अनिल जाधव, देवळे ग्रामपंचायत माजी सरपंच बबिता दळवी, नारायण बापूराव केसरकर, अनिल दळवी, माजी तहसीलदार सुभाष जगदाळे, तानाजी निकम देवळे तसेच देवळे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील असंख्य शिवभक्त उपस्थित होते। त्यानंतर हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले। आध्यात्मिक तालुका म्हणून पोलादपूर तालुक्याची ओळख आहे। या तालुक्यामध्ये भजनी कलाकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले नाव कमावत आहेत। श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ ऐरोली नवी मुंबई येथील तुकाराम महाराज शेळके, हरिभक्त परायण देवचंद महाराज मोरे, नरेंद्र महाराज उतेकर, विश्वनाथ महाराज जाधव व महिला भजनी मंडळासह सुभाष केसरकर अशा गायन व मृदुंग वादन कलेत प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये सूरमय संगीत भजन सादर करण्यात आले। यावेळी बासरीवादक शशिकांत पाटील व गायन कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली। त्यानंतर सुप्रसिद्ध कीर्तनकार दिगंबर महाराज नरवडे, देवाची आळंदी यांचे श्रुश्राव्य कीर्तन झाले। त्यानंतर सर्व शिवभक्तांना महाप्रसाद देण्यात आला। शिलाहारकालीन शिवमंदिर देवळे हे पश्चिम वाहिनी सावित्री नदीच्या किनाऱ्यावरील श्री महाबळेश्वर क्षेत्रापासून सुरू होणारे प्रथम शिवस्थान आहे। हे या मंदिरामध्ये 12व्या शतकातील शिलाहारकालीन विरगळ मोठ्या प्रमाणात मिळाले आणि इतिहास संशोधकाने येथे भेटी दिल्या व हे मंदिर शिलाहारकालीन असल्याचे त्यांनी मान्य केले। त्या मंदिरावर जंजिराच्या सिद्धीकडून 2 वेळा हल्ला झाला होता अशी माहिती वयोवृद्ध नागरिकांकडून ऐकायला मिळते। संपूर्ण श्री क्षेत्र महाबळेश्वर ते हरेहरेश्वर या शिवमंदिराच्या शृंखलेतील देवळे येथील मंदिर हे प्रथम शिवमंदिर आहे, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। येथे मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिविसर्जनाचे विधीही केले जातात। हरेहरेश्वर इतकंच या मंदिराला महत्त्व आहे। पौराणिक कथांमध्ये या शिवमंदिराचा उल्लेख असून हे स्थान संपूर्ण पंचक्रोशीमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे। येथे मोठ्या प्रमाणामध्ये महाशिवरात्र यात्रा शिवकाळापासून साजरी केली जाते। तालुक्यामध्ये असणाऱ्या शिवमंदिरांपैकी सर्वात प्राचीन शिवमंदिर म्हणून हे तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे। या मंदिराला भेट देण्यासाठी मुंबई, पुणे, बडोदे, सुरत, गुजरात तसेच कोकणामधून पश्चिम महाराष्ट्रातून बरेच शिवभक्त येथे भेटी देत असतात। 2017मध्ये या क्षेत्राचा पर्यटन क्षेत्रात समावेश करण्यात आला होता। येथे त्रिपुरारी पौर्णिमा, होलिका उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। सर्व देवळे ग्रामस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। महामुंबईसह प्रकाश कदम, पोलादपूर। त्याचे पाय मागे चिंती, त्याचे पाय मागे चिंती, त्याचे पाय मागे